नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता जीवा जे आहे ते काव्यासोबतचे सगळे नाते हे संपवायचे ठरवतो मित्रांनो, आणि त्यासाठी तो पत्र देखील लिहितो. आता जीवाने जे आहे ते पत्र लिहिलेले असतं मित्रांनो, आणि त्या पत्रामध्ये जे आहे तो लिहितो की मी खूप प्रयत्न केला आपल्या दोघांना एकत्र येण्याचं, पण ते होऊ शकत नाही. त्यामुळे आता आपण दोघं जण जे आहे ते वेगळे झालेलोच बरं, असं जीवा त्या पत्रामध्ये लिहितो. जीवा म्हणतो की मला माफ कर, मी तुला आपलं प्रेम पूर्ण करू शकलो नाही. पण आता आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला वेगळं होणं हाच एक पर्याय आता आपल्या समोर आहे. आणि जेव्हा हे पत्र काव्याला देणार असतो मित्रांनो, आणि काव्याला तो ते पत्र देणार असतो, तर मित्रांनो ते पत्र तो जे आहे ते टेबलवरती ठेवतो. आणि तो मनातल्या मनात म्हणतो की काव्या, आपल्या नात्याची सुरुवात लव्ह लेटरने म्हणजे पत्रानेच झाली होती, आणि शेवट देखील पत्रानेच होणार. आता आपल्या प्रेमाचा अंत होणार, असं जीवा म्हणत असतो. आणि ते पत्र तो तिथेच टेबलवर ठेवतो आणि आतमध्ये जातो. तर आता तिथे नंदिनी त्याने ते पत्र वाचते मित्रांनो. आता तिच्या मनात गैरसमज निर्माण होतो. तिला असं वाटतं की जीवाने ते पत्र तिच्यासाठी लिहिलं आहे, की आता आपल्या प्रेमाचा शेवट होणार वगैरे वगैरे, आपण दोघे एकत्र राहू शकत नाही, येऊ शकत नाही वगैरे वगैरे. तर नंदिनीचा आता खूप मोठा गैरसमज झालेला आहे. तर तुम्हाला काय वाटते पुढे काय होईल, हे सगळं पाहणं रंजक आहे.